मित्रांनो, शेतकरी आता मालामाल होणार आहे. 3 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत. तर कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत? कधीपासून या 3 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत? त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये रक्कम ही वितरित होणार आहे? त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्या योजनेअंतर्गत शेतकरी आता मालामाल होणार आहेत. जवळपास 3 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर मित्रांनो, त्या योजना कोणत्या आहेत ते सविस्तर जाणून घेण्या अगोदर तर या योजनांचं जवळपास निधी ह्या अगोदर सुद्धा तुमच्या खात्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत आलेला आहे. परंतु त्यातून काही शेतकऱ्यांना वंचित राहावे लागलेलं आहे. काही शेतकरी यामधून तडीपार करण्यात आलेले आहेत. तर सर्वात अगोदर पहिली योजना बघूया, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास म्हणजे वर्षाला 6,000 रुपये मिळतात. ती म्हणजे नमो शेतकरी योजना. तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हे 2,000 रुपयाचा हप्ता या पद्धतीनं वर्षाला 6,000 रुपये वितरित होत असतात. तर आता येणारा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वितरित होणार आहे. तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये हे DBTच्या माध्यमातून वितरित होणार आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC वगैरे पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांना हे DBTच्या माध्यमातून वितरण होणार आहे. आणि त्यानंतरची पुढची योजना, व्हिडिओ थोडा शॉर्टकट होणार आहे मित्रांनो. त्यानंतर पुढची योजना असणार आहे. पुढची योजना म्हणजे जवळपास PM किसान योजना. तर PM किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीच्या, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 19वा हप्ता आता लवकरच 24 फेब्रुवारीला त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण आहे अशा शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित होणार आहे. काही शेतकरी असे सुद्धा आहे ज्यांची KYC पूर्ण झालेली नाही. त्यातच मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी थंब इम्प्रेशन लावून KYC काही दिवसापूर्वी केलेली आहे. आता त्यांचं तुम्हाला सांगतो, असे शेतकरी बरेच आहेत ज्यांचे रेकॉर्ड म्हणजे जवळपास ज्यांनी 5-6 हप्त्यापासून त्यांचे पैसे वितरण बंद झालेलं आहे. तर त्या शेतकऱ्यांनी आता शहाणपणा केलेला आहे, मोठेपणा केलेला आहे. त्यांनी आता थंब लावून त्यांची KYC पूर्ण केलेली आहे. त्यांचे 5-6 हप्ते त्यांना वाढत आहे. हे थंब लावल्याच्या नंतर त्यांचे 5-6 हप्ते जे वितरित झाले नाही आजपर्यंत ते वितरित होतील. परंतु तसं नाही मित्रांनो. आता तुम्ही जे थंब दिलेला आहे, तुम्ही थंब लावून जी KYC केलेली आहे, तर त्या KYC नुसार तुमचं ते आता रेकॉर्ड तिथून नष्ट होणार आहे वेबसाईटवरून. तर मित्रांनो, तुम्ही जर 24 तारखेला जे हप्ता येणार आहे 19वा, त्या अगोदर तुम्ही जर हालचाली केल्या तर तुमचं PM किसान योजनेचं जे हे आहे स्टेटस आहे वगैरे सर्व दिसेल. त्यानंतर जर तुम्ही 24 तारखेच्या आज जर नाही केलं तर तुमचं जे रेकॉर्ड आहे तो बेनिफिशरी नॉट फाउंड या लिस्टमध्ये जाणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी थंब लावून KYC केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हालचाली केल्या तर ठीक आहे. नाहीतर त्यांचा रेकॉर्ड हा PM किसानच्या वेबसाईटवरून हटवण्यात येईल. आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला मग KYC करायची कशी? एक तर OTP आधार बेसवर तुम्हाला KYC करायची करायची आहे. नाहीतर मग प्ले स्टोअरवरून तुम्हाला PM किसान योजनेचा ॲप घ्यायचा आहे आणि फेस ऑथेंटिकेशन करून तुम्हाला हे KYC करायचे. याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 2,000 रुपये वर्षाला हप्ता मिळत असतो. वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत असतात. झाली कोणती? नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2,000 रुपये, PM किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये, हे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, तिसरी योजना म्हणजे दुष्काळ जे अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे KYC केलेल्या शेतकऱ्यांच्या, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत वितरण होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या KYC या पहिल्या यादीमध्ये किंवा या अगोदर झालेल्या आहेत, म्हणजे जवळपास 20 ते 25 दिवसांचा कालावधी ज्या शेतकऱ्यांचा KYC करून कंप्लीट झालेला आहे अशा शेतकऱ्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम DBTच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. झालं मित्रांनो हा प्रश्न. PM किसान योजनेचे 2,000, नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि जे तुमची KYC केलेली आहे अतिवृष्टी, त्याच्यामध्ये तुमचा काय 15-20 हजाराचा जे काय आकडा असेल ते आकडा मिळून असे तुमच्या खात्यावर या 3 योजनेचे पैसे वितरण होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.